ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 5 परिमंडळातील 35 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गहाळ झालेला मुद्देमाल तक्रारदारांना हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता। 9,35,38,445 किमतीच्या हरवलेल्या, चोरट्यांनी लांबवलेल्या सोनसाखळी आणि मोबाईल स्नॅचिंग अडीचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे। महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आणि रायझिंग डेचं औचित्य साधत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहायुक्त दत्ता कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हस्ते तक्रारदारांना तब्बल 9,35,38,445 किमतीच्या हरवलेल्या, चोरट्यांनी लांबवलेल्या सोनसाखळी, मोबाईल स्नॅचिंग, वाहने, रोख रक्कम, हरवलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, चोरीच्या घटनांमध्ये लांबवलेला मुद्देमाल, ठाणे पोलिसांनी विविध गुन्हेगारांना अटक करून परत मिळवलेला मुद्देमाल सोमवारी तक्रारदारांना परत करण्यात आला आहे। सदरचा कार्यक्रम हा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हस्तांतरणाच्या कार्यक्रमात तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला आहे। खूप चांगला संदेश या निमित्तानं जाईल असं मला नक्की वाटतं। ठाणे शहर आणि भिवंडी शहर या भागातला हा मुद्देमाल आहे, जवळजवळ 9,35,00,000 आणि त्यामध्ये कॅश असेल, सोन्याचे दागिने असतील, मोबाईल असतील, इतर काही झालेली प्रॉपर्टी चोरलेली म्हणा किंवा ठीक आहे म्हणजे फसून मिळवलेली प्रॉपर्टी असेल तर त्या जे व्हिक्टिम्स आहेत त्यांना ही प्रॉपर्टी परत मिळणं, याच्यामध्ये एक आता आपण कार्यक्रमात ऐकलं असेल एका महिलेने सांगितलं की त्याला एक इमोशनल अटॅचमेंट असते, इमोशनल विशेषतः स्त्रीधन असतं किंवा आईवडिलांनी दिलेल्या भेटी असतात, त्यामुळे त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळतो आहे, ही एक अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे। सर, मुळातच रेझिंग डे साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये समन्वय व्हावा। कशा प्रकारे इथून पुढे समन्वय असतो? मी मागेही सांगितलं होतं आणि त्यानंतर आता देखील मी परत हे सांगेन की हा जो नागरिकांबरोबरचा संवाद आहे किंवा ठाणे आयुक्तालयातील विविध जे समाज घटक आहेत त्यांच्याबरोबरचा संवाद आहे, हा संवाद केवळ 8 दिवसांपुरता नाही आहे। म्हणजे याच्यामध्ये पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा पोलिसांनी शाळांमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणं किंवा जे समाजाचे वेगळे घटक आहेत त्यांच्या वेगळ्या समस्यांचं हे करणं, हा आपण एक केवळ आठवडाभर न करता आपण पूर्ण वर्षभर आणि कायम हा संवाद चालू ठेवणार आहोत। सर, एकंदरीत किती मुद्देमाल आज हस्तांतरित आणि कोणकोणत्या प्रकारचा मुद्देमाल आहे? 9,35,38,000 रुपयांचा मुद्देमाल आहे। याच्यामध्ये कॅश असेल, सोन्याचे दागिने आहेत, त्यानंतर मोबाईल आहेत, त्यानंतर इतर प्रॉपर्टी आहे किंवा असा सगळ्या प्रकारचा मुद्देमाल जो लोकांचा होता तो त्यांना आपण परत करतोय। सर, नागरिकांना काय आव्हान कराल यामध्ये? अनेक नागरिक जे आहे पोलिसांच्या संपर्कात येण्यापासून घाबरतात। मी कसं आहे की पोलिसांबद्दलची जी मतं बनतात ही पोलिसांशी संपर्कामध्ये न येता त्याला अनेक कारणं असतील, परंतु त्यामुळं सर्वसामान्य माणूस हा पोलिसांपासून नेहमी थोडा दचकून असतो किंवा मागं असतो, परंतु जर नागरिकांनी सहकार्य केलं तर त्यानंतर पोलिसांचं काम देखील चांगलं होऊ शकतं। आणि दुसरी गोष्ट, पोलिसांच्या कामाबरोबर नागरिकांना जे पाहिजे त्याप्रमाणे पोलीस सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात। इंग्रजीमध्ये कॉप नावाचा शब्द पोलिसांना समानार्थी म्हणून वापरला जातो। त्या कॉपचा एक छान लॉंग फॉर्म आहे, तो म्हणजे सिटीझन ऑन पेट्रोल। सर्वसामान्य नागरिक जो पेट्रोलिंग करत असतो तो म्हणजे पोलीस। त्यामुळं पोलिसांना नागरिकांचं सहकार्य मिळणं हे अत्यंत आवश्यकच आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी देखील त्यांच्या कामाचं स्वरूप बदलणं आवश्यक आहे आणि ते दोन्ही करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सर, हिंदी में